नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या डेली ब्लॉगमध्ये. कसं आहे ना, किती उरका कसंही उरका, काम मागं पडतं ते पडतंच. बराचसा जीव असा मेटाकुटीला येतो. हे बघा आता आणि त्यातल्या त्यात काय होतं, उन्हाळा दिवस म्हटल्यानंतर लाईटीची बोंब, पाण्याची बोंब. आता आमच्या इकडं काही आता पाटाचं पाणी, त्याच्यामुळं कपडे धुवायला काही खडकाला जाता येत नाही. कपडे पण घरीच, आणि लाईट काही टिकत नाही. लाईट टिकली नाही तर मग बाऱ्याला पण पाणी येत नाही. कपडे धुवायचा मोठा प्रॉब्लेम. असंच होत राहतं. आता मुलीला झोपवले आणि एवढे भांडे घेतल्यात घासून. आता पटपट पटपट. बघा आता हा भांड्यांचा कसला राडा असतो. माणसं म्हणतात काय घरी काम असतं, ही अशी भांडी घासायला लागतात. ते बघा, एक माणूस असो 10 माणसं असो, भांडी असतात म्हणजे असतातच घासायला. आणि पोरं सोरं असल्यावर बघायलाच नको. आता काय झालं, खाली बारं चालू झालं होतं. बारं चालू झालं म्हटल्यानंतर ना बाऱ्यावर पटकन कपडे धुवून निघतात ते म्हटलं. आणि जरा पाण्याचं आहे, मग इकडं बाऱ्यावर कपडे धुतले का ड्रामात पाणी शिल्लक राहतं. मग आता त्यातल्या त्यात काय झालं, गेलं तर गेलं, तिथं नेऊन ठेवलं. मग सगळं त्यात मग साबण चेंज केला. म्हटलं तर मोठा साबण घेतला म्हणजे बरं पडतं जरा धुवायला. आता बघा इथं ठेवलं आणि कपडे वरतीच भिजत घातली होती म्हणून कशी बशी तिथं नेऊन ठेवली. बाऱ्याला पाणी येणार नव्हतं म्हणजे गोण्या पण काढल्या धुवायला, कारण का मग वाहत्या पाण्यात चांगल्या निघतात गोण्या. मग जरा थोडीशी बाळदाणं बुडदाणं पुसायची लुसायची फडकी पण एक्स्ट्राची घेतली त्याच्यात आणि सगळं तिथं नेऊन ठेवलं खरं. पण इकडं आमच्या मॅडम उठल्या की त्यांना काही झोपच नाही ना. उठल्या ना, माझा नमाबाप कसा ढकलवते तिला. माझे कपडे नाही, फक्त भांडी धुवून घासून झाली आणि तेवढ्यात बाई उठली. आता मग तिला जरा शांत केली, तिचं पोटोबा विठोबा सगळं काय केलं. मग म्हटलं आता हिलांना जरा शांत केल्याशिवाय काहीच कामं होणार नाही आहेत. आणि तोपर्यंत पाणी राहिलं तर चांगलीच गोष्ट. ही रुसबाई अशी रुसून रुसून बसते माणसावर. शिवशी नाही, पण तिला लई कळतं. रुसायचं, फुगायचं, डोकं आपटायचं, रडून रडून मग सगळं आपल्या गोष्टी मनवायच्या. आवाज तसला खतरनाक आहे ना, गजाला म्हणतात ते. माझं कानच बधीर झालेला आहे का. मग म्हटलं आता काय ना, बारेला पाणी आलं आहे म्हटल्यानंतर ना हे लई दिवसापासून धुवायचं कुठलं, तो खूप माती. हे मी बेडवा थर त्याच्यात अक्षरशः धाग्यामध्ये माती घुसली होती. म्हटलं आलं आहे पाणी ना, तर भिजत घालावं आणि धुवून पण घ्यावं. मग जरा ते भिजत घातलं. आता तेवढ्यात मग भिजत घातलं म्हटल्यानंतर मुलगी उठली. मग मुलीपाशी कोणच नव्हतं, घरी कोण नव्हतं म्हटल्यानंतर रिश्वत तिला हाका मारून घेतली. रिश्वत तिचं काम झालं होतं, तर त्यांना म्हटलं या बसा जरा, म्हणजे माझं उरकल. हे भिजत घातलं आणि तिकडे ते ब्लँकेट पण भिजत घातलं, कारण का आता उन्हाळा लागला तसं त्याचा वापर नाही, पण ते खराब झालं होतं आधी वापरत होतं. मग ते काही धुवून ठेवला योग नाही आला. हे बाजार असं पाण्यात भिजवून हापटून धुपटून मोगरीने आणि वरती हे केलं, घासारलं, ब्रशने घासलं बिसलं, डायरेक्ट बाऱ्यावर नेऊन टाकलं इकडं खाली टपे. आणि मी असं हिसळायला ना तर फुटकाच टप घेते, कारण का हिसळताना फुटायला होतं. हिसळलं आणि तिथं लिंबाचं झाड आहे, तिथं निथळा ठेवलं. पिळायला मला जमत नाही आहे तोपर्यंत. ही रिश्वत ती आहे पोरांपाशी, कारण का एवढं काही एकट्याला झेपत नाही. ते पाण्यात घातल्यानंतर खूप जड होतं. त्याचप्रमाणे तसं ब्लँकेट पण मोगरीने आपटं झोपाटला आणि ते डायरेक्ट मग तिथून जरा घसरे मारून तिथून नेऊन टाकलं बाऱ्या. एकाच कसलं खराब पाणी निघतं त्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर ना कपडे धुवून घेतली आणि मग तोपर्यंत वरती येत होतं काय, नमाच्या आत्तू आली होत्या म्हटल्यानंतर घेतला मग स्वयंपाक करायला. कपडे धुतले आणि पिळून ठेवले वरती. मग आत्तू नमाचे आले म्हटल्यानंतर स्वयंपाक घेतला करायला पटपट पटपट. असंच माझा अवतार घातला आहे. स्वयंपाकाचं घेतलं होतं उरकून. म्हटल्यानंतर परत त्यांना जायची घाई होती. म्हटल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करून म्हणजे घेतलं. आणि मग त्यांचा अधिक मासात आल्या होत्या ना, त्यांना धोंड्याला बोलवलं होतं म्हणून त्यांचे विधिवत सगळे विधी पार पाडले. हे बघा, नमाचे आत्तू आहे, मामा आहेत. त्याचे आपल्या सगळ्या अधिक मासात जसे लेकीचं जावयाचं कौतुक करतात त्याप्रमाणे त्यांच्या सगळं हे केलं. सगळे ओटी भरून त्यांचा मान सन्मान केल्यानंतर ना मग ते सगळे बघा, हे मनू नमाच्या आत्तूची मुलगी. पण कोणतीही मुलं असू दे, काही असू दे,
कुठं जातील आणि शांत बसतील असं काही होत नाही. धिंगाणा तर पाहिजेनच. त्यांचं जेवण खाऊन झालं, त्या गेल्या. त्याच्यानंतर मी ऑब्झर्वेशन केलं की नमाने अख्ख्या हॉलमध्ये पाणी सांडवलं होतं. पण काय गत्यंतर नव्हतं. आधी सुनूला झोपवलं, नमाला झोपवलं, कारण का मला एवढा सगळा पसारा उरकायचा होता. कारण का हा पसारा ती पोरं जागी असताना उरकणं काही पॉसिबल नाही आहे. कारण का निम्मं लक्ष त्याच्याकडं, कामाकडं तर काहीच लक्ष राहत नाही. म्हणून पटपट त्यांना झोपवलं आणि हे सगळं घेतलं उरकायला. माझी धुतलेली कपडे वाऱ्यावरच होती, ती उचलली आणि मग ती वाळत घालायला घेतली. तर पाहिलं तर सोप्याच्या मागं जवळजवळ 2 बॉटल पाणी, 1 लिटर पाणी सगळं ओतलं होतं त्याने असं. मग मला ते ना फडक्याने एक चिपचिप चिपचिप सगळं झालं होतं. मी बाकीचे सगळं घरदार झाडलं झुडलं पुसलं आणि फक्त एवढं खोलीनंतर न ठेवली, कारण का काय होतं त्याला वेळ लागणार होता. मग फडक्याने पुसून लुसून घेतले. असं हे सगळं घर, बघा सगळं घर क्लीन केलं. ही तर भांडी आहेत, सकाळचीच भांडी गेली नव्हती फळीला, तर ती दुसरी भांडी होती. एवढं सगळं पसारा उरकून घेतला असा. आणि मग म्हटलं आता पहिल्यांदा ना संध्याकाळचा स्वयंपाकाला भांडी लागणारच आहेत. पहिल्यांदा एक एक करून सगळी भांडी घेतली फळीला लावून, कारण का सापडायचं म्हटल्यानंतर ना एक एक भांडं ती भांडी वाजणार, धडधड धडधड आवाज होणार. त्यापेक्षा म्हटलं आधी असं उरकून घेण्यातच शहाणपणा आहे. ही मी मागाच्या अवतारातली मी आणि आत्ताच्या अवतारातली मी, असाच मनस्मराचा फरक आहे. जसं कामानुसार माणसाचं वागणं बदलतं. काही माणूस प्रत्येक वेळेस एकसारखं दिसतं असं, टाईम भेटला तर माणूस स्वतःला आवरतं. आणि माझ्या नटाचं आता ते सोडत रांगायला लागल्यानंतर उंबरा ओलांडतानाचे विधी राहिला होता, तो मी आता कंप्लीट करून घेतला. म्हटलं आहे टाईम तर घ्यावा करून. अधिक मास आहे, महिना पण चांगला आहे, म्हटलं तो उरकावा. कारण का मग ते कसं होतं, एकदा एखादी गोष्ट राहिली की राहूनच जाते. बघ माझी नटा कशी एक्सायटेड, तिला वाटतं मम्मा साखर देते का काय. आव आव कर साखर खायला तर एक नंबरची झाली आहे आता नुसती. तर साखर म्हणल्यानंतर ना माझं असं म्हणणं आहे, आपल्या मुलाची हौस मौस आपणच पुरवली पाहिजे. आणि त्यात सगळ्याला गोष्टीला वेळ भेटतो आणि ह्या गोष्टीला वेळ भेटत नाही आहे का. वेळ काढावा लागतो. एकदा मुलं मोठी झाली का ह्या सगळ्या गोष्टी हातातून निसटत जातात आणि ते फक्त आठवणी राहतात ना. आपण तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. पण आता आहे ना वेळ, घ्या वेळात वेळ काढा. सगळ्या कामांसाठी वेळ निघतो, आपल्या मुलांसाठी वेळ काढा, कारण ह्याच आठवणी शेवटपर्यंत राहतात. मुलं मोठी होत राहतात, आठवणी आपल्याकडंच संकलित राहतात. हे बघा हा नारळ वेळ घेतला, मान सन्मान हा माझ्या नामाचा पण राहिला होता, मी तो पण करून घेतला ना. मला म्हटलं नामा तुझं पण राहिलं आहे, केला मी त्याचा पण. हे मी आणि माझी नटा असं हे आहे. मग त्याच्यानंतर पोरांचं खाणं पिणं उरकलं आणि मग मी रात्रीच्या स्वयंपाकाला घेतलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी उरकून सारकून मग झोपली. तरी किती नाही वाजले तर 10 10:30 कधी 11 होतातच मोरांच्या गोंधळामध्ये. हे बघा असा घाई गडबडीचा ब्लॉग माझा, अख्खा घाई गडबडीचं आयुष्य. कसं वाटतं माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा.